नमस्कार, मी आता आहे अक्कलकोटला. हे आहे अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर अक्कलकोट. सुंदर असं हे मंदिर आहे आणि मूर्ती मोठी आहे स्वामी समर्थांची. ते आणि स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर पण आहे, ते बघण्यासारखं आहे. तिथं फुल तो गर्दी असते, स्वामींचे भक्त भेटा येतात आणि स्वामींचं वटवृक्ष आहे. तिथं तुम्हाला इच्छा मागायची असेल तिथे इच्छा मागू शकता. आणि असं मग स्वामी समर्थांचा गाभारा आहे, बघू शकता. ते स्वामी समर्थांचं दृश्य. तुम्ही कधी गेलात तर स्वामी समर्थ अक्कलकोटला समाधी मंदिरला आणि अक्कलकोट स्वामी समर्थ हे मंदिर तुम्ही पाहायला विसरू नका. आणि चोलप्पा महाराजांचं पण तिथं मठ आहे आणि स्वामी समर्थांच्या पादुकांचं तिथं स्वामी समर्थांच्या पादुका पण आहेत, त्याचं पण दर्शन घ्यायला तुम्ही विसरू नका. हे आहे स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर. तुम्ही गेलात तर आवर्जून भेट द्या आणि भक्तांचे उद्धार करणारे स्वामी समर्थ महाराज हे मला खूप अनुभव आलेला आहे. तुम्ही खरोखर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर स्वामी समर्थांच्या दर्शनाला तुफान लाईन असते, गर्दी पण असते. बघा तुम्हाला दृश्यामध्ये दिसते. तिथं राहण्याची उत्तम सोय आहे. तिथं जवळपास यात्रा भवन आहे, ते त्यांचंच तिथं राहण्याचं सर्व सोय आहे. आणि तुमच्या अल्पदरात खिशाला परवडणार असं हे तिथं तुम्हाला राहण्याची सोय आहे. इथं अल्पदरात भाड्याने खोल्या भेटतात राहण्यासाठी. 2 दिवस स्टे करायचं असेल तिथे हे यातल्या भवनमध्ये भेटतात खोल्या. व्यवस्था खूप चांगली अशी आहे. तुम्ही तिथं गेला की अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. अन्नछत्रामध्ये खूप मस्त जेवण असतं, स्वामी समर्थांचं जेवण असतं. लाईन लावायला लागते आणि तिथं स्वामी समर्थांची सेवा करायची असेल तर सेवा पण करू शकता. भक्तांचं जेवण तुम्हाला स्वामींचा प्रसाद वाढायचा असेल ते पण तिने तुम्ही सेवा करू शकता. तिथं सेवा आणि सेवा देऊ पण शकता, हे दोन्ही पण तिथं चालतं. राजाराव यांचं मठ आहे आणि तिथं बघण्यासारखं आहे मठ. ते सुंदर असं हे देवाचं मंदिर आहे, राजाराव मठ. आणि त्याच्यासमोर दुसरं मठ एक आहे, ते पण बघण्यासारखं आहे. त्याच्याच पुढं काही अंतरावर श्री स्वामी समर्थांचा समाधी मठ आहे आणि तिथं सुंदर असं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर, इथं स्वामी समर्थांनी समाधी घेतली होती. आणि त्याच्याच पुढं चोलप्पा महाराजांचं इथं मठ आहे. इथं स्वामी समर्थ लघुशंकाने इथं विहिरीला पाणी आणलं. इथं स्वामी समर्थांचे पाणी नव्हतं तेव्हा इथं लघुशंकाने भक्तांना पाण्याची व्यवस्था केली होती. त्याच्याच पुढं आजूबाजूला सर्व बाजल आहे, तुम्हाला देवाचं सर्व साहित्य वगैरे भेटतं दोन्ही बाजूला पण. स्वामी समर्थांच्या मठाच्या इथं पण आणि स्वामी समर्थ अक्कलकोट इथं पण. नमस्कार, मी आलो आहे पंढरपूरला. हे बघा चंद्रभागेची नदी. हे आहे पंढरपूरचं मंदिर. मी पहिल्यांदाच आलो आहे आणि माझा पहिलाच अनुभव आहे पंढरपूरचा. खूप सुंदर आहे पंढरपूर, पहिल्यांदाच स्टार्टिंग आहे माझी. हे सर्व पंढरपूरचं एरिया आहे. असं म्हणतात ह्या कुंडामध्ये, चंद्रभागेच्या कुंडामध्ये इथं नावाच्या दगड्या तरंगायच्या. हे बघा हेच ते कुंड, इथं नावाच्या दगड्या गायच्या. दर्शनासाठी लाईनीला थांबलो आहे. ही आहे चंद्रभागा नदी. सुंदर असे रात्रीचे दिसते नजारा आणि दिवसाचं खूप सुंदर दिसत असेल. तेच आमचा संपूर्ण प्रवास संपला. पुढे काही दृश्य हे टिपल्या गेले आहेत आणि फोटो काढून देत नाहीत पंढरपूरला. तिथं फोटो काढायला बंदी आहे.